Hello students, in last lecture we have studied relational database management system, that is relational data model and its different attributes, different terminologies such as attribute, domain, tuple, degree and cardinality. Today we are going to study the different keys within the RDBMS. Here in RDBMS, as we have seen in the last lecture, primary key, foreign key, such type of different keys are used. Today we are going to study in detail about these keys. The tuple within a relation must be a unique. I think you will remember the meaning of tuple. Tuple means a row or information within that row is known as the tuple. A tuple within the relation must be unique. That means whatever the information you are providing under that row, that must be unique as related with your roll number. Then no two tuples in relation should have the same values for all attributes. That means तुम्ही ज्या त्या टपलमध्ये ज्या काही व्हॅल्यूज एंटर करत आहात त्या सगळ्या ॲट्रिब्यूट्समध्ये दोनपेक्षा जास्त व्हॅल्यूज ह्या सारख्या यायला नकोत. जस्ट लाईक इन लास्ट टेबल, इन स्टुडंट टेबल, युअर नेम मे गेट डुप्लिकेट इन 2 tuples but other data may not get duplicated. Then there should be at least one attribute in which data is unique and not null. तुम्ही जो काही टेबलमध्ये डेटा प्रोव्हाइड करता आहात, जे एक ॲट्रिब्यूट आहे त्या ॲट्रिब्यूटमधला डेटा जो आहे तो युनिक पाहिजे. दॅट मीन्स इट शुड हॅव द प्रायमरी की अँड इट शुड नॉट बी null. When you are setting any field as a primary key, that time it must be unique and it should not be null. So we can uniquely identify each tuple of a relation. So relational data model imposes some restrictions. Restrictions means constraints or conditions on the values of the attributes and how the content of one relation be referred from another relation. These restrictions are specified at the time of defining the database through different type of keys. That means all these restrictions, all these conditions gets specified when you are designing the database. Database design केव्हा करणार? जेव्हा तुम्हाला एक 2 3 4 वेगवेगळे टेबल जनरेट करायचे आहेत तुमच्या रिक्वायरमेंटनुसार, तेव्हा ते टेबल जनरेट करताना ते टेबल्स कशा पद्धतीने जनरेट करायचे, त्या टेबलमध्ये फील्ड्स कसे कसे आले पाहिजेत, याचं जे काही डिसिजन घेतलं जाणार आहे, त्यासाठी जे काही वेगवेगळे रिस्ट्रिक्शन्स सेट केले जाणार आहेत, त्याला ज्या काही वेगवेगळ्या कीज आपल्याला सेट कराव्या लागणार आहेत, त्या कीजचा स्टडी आता आपण वन बाय वन करूया. फर्स्ट वन इज द कॅन्डिडेट की. अ रिलेशन कॅन हॅव वन ऑर मोर ॲट्रिब्यूट्स that take unique values. Any of these attributes can be used to uniquely identify the tuples in a relation. Such attributes are called candidate keys, as each of them are candidates for the primary key. Now what is the meaning of candidate key? Candidate key मध्ये काय होतं की ज्याच्यामध्ये एक किंवा जास्त ॲट्रिब्यूट्स मध्ये तुम्ही तो डेटा प्रोव्हाइड करू शकतात, त्याला आपण म्हणणार कॅन्डिडेट की. आता इथे एक असेल किंवा 2 कॅन्डिडेट की असतील. कॅन्डिडेट की म्हणजे मेन की, की ज्या कीवर तुमचं पुढचं फंक्शनिंग चालणार आहे, किंवा तुम्ही जी काही की प्रायमरी की पुढे सेट करणार आहात ती त्या कॅन्डिडेट कीवर डिपेंड असेल. आता इथे रोल नंबर, देन नेम, देन ब्रांच कोड, ऑल दीज आर द कॅन्डिडेट की. आता हे इथे कॅन्डिडेट की म्हणून आपण का सेट करू शकणार आहे? कारण हा डेटा कुठेतरी युनिक आहे. ह्या रोल नंबरशी रिलेटेड त्याचं नाव, त्याची ब्रँच हे युनिक असणार आहे.
म्हणून हे 3 फील्ड्स 3 ॲट्रिब्यूट्स आपण कॅन्डिडेट की म्हणून सेट करू शकतो. ह्या नेमवर आपण त्याच्या डिटेल्स फाइंड आउट करू शकतो. ह्या ब्रँच कोडवर आपण त्या ब्रँच कोडमधल्या डिटेल्स फाइंड आउट करू शकतो. म्हणून आपण त्यांना म्हणणार आहोत कॅन्डिडेट की. ओके, ह्या कॅन्डिडेट कीवरनं आपल्याला बाकीची सगळी इन्फॉर्मेशन मिळणार आहे. कोणती की प्रायमरी की म्हणून सेट करायची, कोणती फॉरेन की म्हणून सेट करायची, याचं पण कम्प्लिटली नॉलेज आपल्याला ह्या की थ्रू मिळणार आहे. म्हणून त्याला म्हणणार आपण कॅन्डिडेट की. देन नेक्स्ट की इज द प्रायमरी की. आतापर्यंत आपण प्रायमरी की हा वर्ड बऱ्याच ठिकाणी वापरला. आउट ऑफ one or more candidate keys, the attribute used to uniquely identify the tuples in a relation is called the primary key of that relation. Here just we have seen that we can set roll number, name and branch code as the candidate key, and within all these candidate key we can set a single key as a primary or single attribute as a primary key. The essential condition within the primary key is that it must be unique. कोणताही डेटा डुप्लिकेट व्हायला नको. इट मस्ट बी युनिक अँड इट मस्ट नॉट बी नल. नल म्हणजे ब्लँक सोडायचं नाही आपल्याला. जेव्हा तुम्ही इथे डेटा फिलअप करणार आहात, आता रोल नंबर हा ॲट्रिब्यूट तुम्ही प्रायमरी की म्हणून सेट केलेला आहे, तर ह्या रोल नंबरमध्ये तुम्हाला कंपल्सरी पुढचं रेकॉर्ड इन्सर्ट करण्यासाठी नंबर प्रोव्हाइड करायचाच आहे. आणि इथे कोणताही नंबर सेम येणार नाही आणि कोणताही तुम्हाला ब्लँक सोडता येणार नाही. ठीक आहे. दॅट मीन्स इट मस्ट बी युनिक अँड मस्ट नॉट बी नल. नल मीन्स एम्प्टी. ओके, त्याला म्हणणार आपण प्रायमरी की. आता जेव्हा आपण हे टेबल एकमेकांना रिलेट करू त्यावेळेला ह्या प्रायमरी कीचा सगळ्यात इम्पॉर्टंट रोल असणार आहे. ह्याच कीवर आपण सगळे पुढचे टेबल जे काही आहेत ते एकमेकांना रिलेट करणार आहोत. Then next one is the composite primary key. आता जस्ट आपण प्रायमरी की म्हणजे बघितलं. आता कॉम्पोजिट म्हणजे ज्याच्यामध्ये काहीतरी शेअरिंग केलेलं असणार आहे, दॅट इज द कॉम्पोजिट की. इफ नो सिंगल ॲट्रिब्यूट इन अ रिलेशन इज एबल टू युनिकली डिस्टिंग्विश द टपल, देन मोर दॅन वन ॲट्रिब्यूट आर टेकन टुगेदर ॲज अ प्रायमरी की. म्हणजे जिथे तुम्हाला सिंगल टपल किंवा सिंगल ॲट्रिब्यूट प्रायमरी की म्हणून सेट करणं पॉसिबल नाही आहे, त्या ठिकाणी तुम्ही 2 ॲट्रिब्यूट्स सेट करू शकतात ॲज अ कंपोजिट प्रायमरी की. सच प्रायमरी की कन्सिस्टिंग ऑफ मोर दॅन वन ॲट्रिब्यूट दॅट इज कॉल्ड ॲज अ कंपोजिट प्रायमरी की. हिअर इन आवर स्टुडंट टेबल वी कॅन सेट स्टुडंट नेम अँड मोबाईल नंबर ॲज द कंपोजिट प्रायमरी की. Then next one is the foreign key. A foreign key is used to represent the relationship between two relations. 2 रिलेशन्स म्हणजे 2 टेबलमधलं रिलेशन दाखवण्यासाठी आपल्याला फॉरेन की यूज करायची आहे. अ फॉरेन की इज अन ॲट्रिब्यूट हुज व्हॅल्यू इज डिराइव्ह फ्रॉम वन प्रायमरी की ऑफ अनदर रिलेशन. फॉरेन कीमध्ये मेनली काय केलं जातं, त्याचं जे मेन ॲट्रिब्यूट आहे ते ॲट्रिब्यूट दुसऱ्या टेबलमधल्या प्रायमरी कीपासनं आणलं जातं किंवा रिलेट केलं जातं दुसऱ्या टेबलमधल्या प्रायमरी कीला. दिस मीन्स दॅट एनी ॲट्रिब्यूट ऑफ अ रिलेशन दॅट इज द रेफरन्स टेबल्स विच इज यूज टू रिफर कंटेंट फ्रॉम द अनदर दॅट इज द रेफर टेबल रिलेशन बिकम्स द फॉरेन की इफ इट refers to the primary key of the referenced relation. The referencing relation is also called as the foreign relation. Here in the example we have seen this student table as well as the branch table, but here in the student table we have seen that branch code is the foreign key, and here we are referring that branch table separately where that branch code behaves as the primary key. Got the difference? हा जो पहिला स्टुडंट टेबल बघितला आपण त्या टेबलमध्ये ब्रँच कोड काय आहे, फॉरेन की आहे. तिथे प्रायमरी की आहे रोल नंबर. पण आपण इथे दुसरा टेबल तयार केलेला आहे ब्रँच नावाचा,
त्या टेबलमध्ये इथे आपण रोल नंबर यूज करत नाही आहे. तिथे आपण काय टाकतोय, फक्त ब्रँच कोड आणि ब्रँच नेम. ब्रँच कोड काय आहे त्याचा, IT. त्याचा ब्रँच नेम आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. ब्रँच नेम ELE, दॅट इज इलेक्ट्रॉनिक्स. अँड ब्रँच कोड मेक, दॅट मीन्स मेकॅनिकल. म्हणजे इथे ब्रँच कोडमध्ये त्याचे शॉर्ट फॉर्म्स दिलेले आहेत आणि ब्रँच नेममध्ये त्याच्या डिटेल्स प्रोव्हाइड केलेले आहेत. मग हा आपण एक सिंगल टेबल तयार केला आणि त्याच्यामध्ये आपण ब्रँच कोड जो काही आहे तो युनिक ठेवला, प्रायमरी ठेवला, कारण हा पुढे डुप्लिकेट होणार नाही आहे. मग आता ही जी इन्फॉर्मेशन आहे ती आपण कुठून आणली, तर ह्या टेबलमधून आणली. इथे जी आपण फॉरेन की यूज केलेली आहे ती फॉरेन की इथे आपण या टेबलमध्ये प्रायमरी की म्हणून यूज केलेली आहे. क्लिअर. मग आता याच्यात ज्या काही डिटेल्स आहेत, हे रिलेशन इथे कसं सेट करायचं आणि त्याचे कोणकोणते वेगवेगळे टाईप्स आहेत, ते रिलेशनशिप कशी क्रिएट करायची, हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू. ठीक आहे. टुडेज युअर एक्सरसाइज. फर्स्ट ऑफ ऑल you have to explain the meaning of candidate key, then you have to explain the primary key, you have to explain composite primary key, and the last one you have to explain the foreign key. Okay.